नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज. परभणी शहरातील जमजम कॉलनी भागात घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवार 13 मे रोजी पहाटे 3च्या सुमारास घराला आग लागली. जमजम कॉलनी भागात शेख युनुस शेख सुलतान यांच्या घराला आग लागल्याची माहिती सरवर शेख यांनी मोबाईलद्वारे अग्निशमन दलाला दिली. अग्निशमनचे प्रभारी अधिकारी DU राठोड, जवान उमेश कदम, निखिल बेनसुरे, वसीम अखिल अहमद यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. घरातील गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढले. तात्काळ कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संसारोपयोगी जळून मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे शेख युनुस शेख सुलतान यांच्या राहत्या घरी कोणी नव्हते, म्हणून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने या दुर्दैवी घटनेची चौकशी करून शेख युनुस यांना आर्थिक मदत करण्याची मागणी सुद्धा येथील रहिवाशांनी केली. शेख युनुस यांचे राहते घर जळाले, त्यांनी राहायचे कुठे हा मोठा आणि गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. कोतवाली पोलीस ठाणे येथील जबाबदार अधिकाऱ्यांनी या दुर्दैवी घटनेचा पंचनामा करावा. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व प्रशासनाने चौकशी करून तात्काळ या कुटुंबासाठी राहण्याची, जेवण्याची व कपड्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. शरीफ का ये हाल हो गया। आगे जाइए। अच्छा, वो वाले फोटो है क्या तुम्हारे पास? दिया है जब फोन करना था ना यार। बस वो काफी है। सलाम।
परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। जय हिंद।